सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आषाढ महिना सुरू झाला आहे आणि आपल्यामध्ये आषाढ हा तळून साजरा केला जातो. तर आजची आपली आषाढ तळण रेसिपी असणार आहे गव्हाचे गुलगुले. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. इथे 1 वाटी मी कोमट दूध घेतले आहे. त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी गूळ चिरून घेतला आहे. साधा गूळ आहे. दूध पण जास्त गरम नसावे. जास्त गरम दूध जर वापरले तर दूध फाटण्याची भीती असते. गूळ दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. एक 10-15 मिनिटं बाजूला ठेवून दिला तरी त्याच्यामध्ये गूळ विरघळला जातो. बघा मी 15 मिनिटं बाजूला ठेवून दिलं होतं. हाताने थोडासा चुरून घेतला होता दुधामध्ये. हा छान मिक्स झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. अर्धा वाटी रवा वापरणार आहे मी. तुम्ही पूर्णपणे गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता. पाव चमचा खाण्याचा सोडा वापरला आहे. आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. मी इथे वेलची पावडर आणि चारोळी घेतली आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धा वाटी मी सुरुवातीला रवा घातला आहे. अर्धा वाटी बाजूला ठेवून दिला आहे. जसा लागेल तसा मी त्याच्यात ऍड करणार आहे. सुरुवातीला सगळं एकदम मिक्स करायचं नाहीये. पिठाची कन्सिस्टन्सी बघून आपल्याला त्यामध्ये रवा किंवा पीठ ऍड करायचं आहे. आता हा रवा हा पूर्णपणे ऑप्शनल आहे. ह्याऐवजी तुम्ही पूर्णपणे गव्हाचं पीठ वापरू शकता. पारंपरिक रेसिपी ही पूर्ण गव्हाच्या पिठानेच बनवलेली आहे. आता हे पीठ मला इथे पातळ वाटते आहे, त्यामध्ये मी आणखीन अर्धा वाटी रवा घालून घेतला आहे. आता तो पूर्ण या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे. ज्या गुठळ्या दिसत आहेत त्या गुठळ्या पूर्ण मोडून घ्यायच्या आहेत. हे आता पिठामध्ये छान मिक्स झालेलं आहे. याला आता 10 ते 15 मिनिटं झाकून बाजूला ठेवून द्यायचे आहे. एक 10 ते 15 मिनिटांनंतर रवा छान फुललेला आहे. तर या ठिकाणी या वेळेला जर तुम्हाला पीठ जरा सैल वाटलं तर यामध्ये 2 चमचे रवा किंवा पीठ तुम्ही ऍड करू शकता. आणि जर पीठ खूप घट्ट झाल्यासारखं वाटलं तर 2 चमचे दूध वापरू शकता. पण आता इथे मला कसलीच गरज नाहीये. हे पीठ व्यवस्थित भिजलं गेलेले आहे. आता आपण तळायला सुरुवात करूया. त्यासाठी तेल गरम करून घेतले आहे. आता हे पीठ आपल्याला हाताने जसे आपण गोल भजी सोडतो बेसनची, त्याच पद्धतीने हे गुलगुले तेलामध्ये सोडायचे आहेत. अंगठ्याने खालच्या बाजूला ढकलले तर छान गोल आकार येतो याला. एका वेळेला 7 ते 8 गुलगुले तुम्ही जे भांडं तळायला घेतलं असेल त्या हिशोबाने सोडायचे आहेत. जास्त सोडायचे नाहीयेत, नाहीतर त्याला फुलायला जागा मिळणार नाही. तेलात सोडल्यावरती लगेच त्याला चमच्याने धक्का द्यायचा नाहीये. चमच्याने असं तेल वरच्या साईडून त्याच्यावर सोडायचं आहे, जेणेकरून वरती जो ओलावा येतो तो राहणार नाही आणि जेव्हा आपण त्याला तेलामध्ये पलटी करून घेऊ तेव्हा ते खाली चिकटणार नाही. 2 ते 3 मिनिटानंतर आपल्याला हे तेलामध्ये सर्व बाजूने व्यवस्थित गुलाबी ते सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत. त्याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. बघा छान सोनेरी रंगावरती हे तळून झालेले आहेत. आता याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. एखाद्या टिश्यू पेपरवर काढून घेतलं तरी चालेल. मी प्लेटमध्ये हे काढून घेते. बाकीचे सर्व गुलगुले सुद्धा असेच तळून घेणार आहे. तर बघू शकता किती छान रंगांवरती गुलगुले तळले गेलेले आहेत. कुठूनही जास्त तळले गेलेले नाहीयेत किंवा करपलेले नाहीयेत. एकसारख्या रंगावरती सगळे छान तळले गेलेले आहेत. एक तोडून दाखवते तुम्हाला. आतपर्यंत व्यवस्थित शिजलेले आहेत. कुठेही ओलावा राहिलेला नाहीये किंवा कच्चे असे राहिलेले नाहीये. छान जाळीदार गुलगुले तयार झाले आहेत. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.